ठरलं तर मग या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते, पूर्णाजींवरती रागवण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्या वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा तो हक्कच आहे. पण एवढंच आहे की मला त्यांच्याशी बोलायचं आहे, या विषयावरती त्यांना क्लेरिफिकेशन द्यायचं आहे. यावरती विमल म्हणते, सायलीताई म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण आत्ताच्या घडीला तुम्ही पूर्णाजींसोबत काहीच बोलू नका. त्या आधीच चिडलेल्या आहेत आणि तुमचा अजून अपमान करतील. यावरती सायली म्हणते, नाही म्हणजे प्रकरण चिघळायला नको ना, म्हणून मला ते सगळं व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन करायला पाहिजे. असं म्हणत असतानाच पूर्णाजी तिकडे येते. पूर्णाजीला पाहिल्यावरती सायली तिच्या जवळ येते. पूर्णाजी म्हणते, विमल मला पाणी दे गं थोडं. मग सायली समोर येते आणि म्हणते, पूर्णाजी माझ्या माणसांमुळे तुमचं मन दुखावले ना, त्यासाठी मी तुमची खूप माफी मागते. पूर्णाजी म्हणते, हे बघ तुझी नाटकं आहेत ना, तुझ्याजवळ ठेव. ही तुझी नाटकं ऐकायला मला वेळ नाही आहे आणि या विषयावरती मला ऐकायचं सुद्धा काही नाही आहे. असं म्हणत पूर्णाजी सायलीचा पुन्हा एकदा अपमान करते. सायलीला ती निघून जायला सांगते. मग सायली निघता निघता पुन्हा थांबते आणि म्हणते, या सगळ्यामध्ये मी एकच सांगेन की ज्याप्रमाणे तुम्हाला विश्वास आहे ना की प्रतिमा त्या परत येतील, त्याचप्रमाणे मलासुद्धा विश्वास आहे की माझे मधुभाऊ निर्दोष आहेत आणि ते निर्दोष मुक्त होतील. एवढंच वाक्य बोलून आता इकडे सायली पूर्णाजीचा बरोबर माज उतरवते आणि तिकडून निघून जाते. पूर्णाजी मात्र तिच्याकडे पाहतच बसते. तोपर्यंत रविराज इकडे खूप चिडलेले असतात. रविराज सांगत असतात, हे बघ आज एकतर काही तो सोक्षमोक्ष लावूया. हे तुझ्या मनातलं तळ्यात मळ्यात हे खूप झालं. आता मला हे सहन होत नाही आहे. मी सांगेन तेच तुला करावं लागेल. आता हे सगळं आपण थांबवायचं आहे. असं म्हणत प्रियाचा हात धरत त्या आता प्रतिमाच्या फोटोच्या इकडे घेऊन येतात आणि म्हणतात, आज सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे. नागराज म्हणतो, दादा तुझ्या मनात तरी काय आहे? यावरती रविराज म्हणतो, आता मला एक सांग तन्वी, तुझ्या मनामध्ये अर्जुनविषयी प्रेम नाही आहे ना? मग तू प्रतिमाच्या फोटोवरती हात ठेवून शपथ घे, तू विपुलसोबत लग्न करशील. तुझ्या आयुष्यात तू पुढे जाशील. लवकरात लवकर हे सगळं कर. यावरती सुमन म्हणते, हे बघ तन्वी, तू अशी शपथ घेतलीस ना तर भाऊजींचा विश्वास तरी बसेल की की तू खरंच विपुलसोबत लग्न करायला तयार आहेस आणि अर्जुनला विसरून घे. प्रिया विचार करते, आत्ता माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे. काहीही झालं तरी मला शपथ घ्यावीच लागणार आहे. आणि ती आता इकडे तिकडे पाहते. त्यावरती नागराज म्हणतो, बघ तन्वी, दादाचा विश्वास तुझ्यावरती बसायचा असेल तर तुला हे करायलाच लागेल. आणि आता प्रियाचा नाईलाज होतो. ती प्रतिमाच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेते की मी विपुलसोबत लग्न करायला तयार आहे आणि अर्जुनला मी नक्की विसरेन. असं म्हणत खोटी खोटी शपथ आता इकडे प्रिया घेते आणि आता रविराजला खूप बरं वाटतं. सुमन म्हणते, बघितलं भाऊजी, आपली तन्वी अशी नाही आहे, ती विपुलसोबत लग्न करायला तयार आहे. रविराज म्हणतात, आज माझ्या मनाची खात्री झाली. आज माझी मुलगीने मला खूप मोठं सुख दिलं आहे. असं म्हणत रविराज खूप खुश होतात. तोपर्यंत रात्रीच्या वेळेला अर्जुन गाढ झोपलेला असताना सायली रूममध्ये येते आणि तेवढ्यात फोन वाजतो. अर्जुनची झोपमोड होऊ नये म्हणून सायली पटकन फोन उचलते आणि आता कुसुमचा फोन असतो. कुसुम म्हणते, काय गं सायली, आम्ही तिकडून निघून गेल्यावरती परत तुला घरातलं कुणी काही बोललं नाही ना? सायली म्हणते, नाही गं कुसुमताई, मला कुणी काही बोललं नाही. तुम्ही सगळे बरे आहात ना? कुसुम म्हणते, हो गं, आम्ही सगळे बरे आहोत. पण खरं सांगू का, तुझ्या चिडक्या बिब्याने आज जे काम केलंय ना, खूप भारी. यावरती सायली म्हणते, हो गं, मला पण त्यांना सॉरी म्हणायचं आहे. यावरती कुसुम म्हणते, जनरली असं केल्यावरती आपण थँक्यू म्हणतो, सॉरीचा काय प्रश्न आला? यावरती सायली म्हणते, अगं कुसुमताई, तुला माहिती नाही आहे, मी ज्या वेळेला आश्रमात मुलांना भेटायला निघाले ना, तेव्हा सरांनी मला अडवलं म्हणून मी त्यांना खूप काही बोलले होते. त्यासाठी मला सॉरी म्हणायचं आहे. पण त्यांनी आज माझ्यासाठी जे काही केलंय ना, ते खूप खूप अगदी आउट ऑफ द वे जाऊन होतं. असामान्य होतं हे सगळं आणि मला पण त्याची परतफेड करण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी असामान्यच करायचं आहे. कारण खूप त्यांनी अशी जी गोष्ट केली ना, मधुभाऊंना इकडे आणून, ते माझ्यासाठी खूप भारी होतं. ते खूप असामान्य आहेत. त्यांच्यासाठी असं काहीतरी करू का की जेणेकरून त्यांना बरं वाटेल? यावरती कुसुम म्हणते, पण तू करणारच काय? सायली म्हणते, मला ते माहीत नाही आहे, पण नक्की मी काहीतरी करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला निघत असतो. त्यावेळेला तो कल्पनाला म्हणतो, सायली कुठे आहे? याच्यावरती कल्पना म्हणते, माहीत नाही, ती जरा बाहेर गेले. अर्जुन म्हणतो, का तिला बाहेर जाऊन दिलंस? दरवेळेला काहीतरी मिशन घेऊन ती बाहेर जात बसते आणि काहीतरी गडबड घोटाळा करूनच ठेवते. यावरती कल्पना म्हणते, अरे काही नाही करत आहे ती. आणि पूर्णाजीचा चेहरा मात्र पडलेला असतो. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी
तू का बरं? म्हणजे रागवल्यावरती तू दिसतेस छान, पण हसल्यावरती तू अजून छान दिसतेस. म्हणजे मिसेस पनवेल, मिस पनवेल, मिस इंडिया याच्यापेक्षा तू भारी दिसतेस. पण पूर्णाजीचा चेहरा मात्र रागवलेलाच असतो. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी दाखव ना तुझं एक गोड स्माईल, ज्याच्यामुळे तू मिस पनवेल दिसशील. असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन पूर्णाजीची थट्टा करतो आणि म्हणतो, तुला माहीत नाही आहे, खरंच तू इतकी गोड आहेस ना की भल्या भल्या क्वीनच्या तू थोबाडीत मारशील. असं म्हणत अर्जुन आता पूर्णाजीच्या जवळ येतो, पण तिच्या रागाचा पारा चढलेलाच असतो. पूर्णाजी म्हणते, अर्जुन ही थट्टा मस्करी पुरे करा, मला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. अर्जुन म्हणतो, तुला नाही, पण माझ्या पूर्णाजीची थट्टा मस्करी आणि प्रेम करण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. काय गं मम्मा? असं म्हणत तो पूर्णाजीच्या गालावरती पप्पी देतो, तिला मिठी मारतो. लटक्या रागाने पूर्णाजी अर्जुनला बाजूला करते खरी, पण पूर्णाजीला सुद्धा हे मनातून आवडत असतं आणि तो म्हणतो, मी काही माझ्या बायकोच्या मागे पुढे करत नाहीये, जायचं तर जाऊ दे तिला, मी चाललो ऑफिसला. असं म्हणत अर्जुन तिकडून ऑफिसला निघतो आणि आता इकडे पूर्णाजी आपल्या गालाला हात लावते आणि स्वतःशीच हसत असते. तिला अर्जुनचं हे वागणं आवडलं असलं तरी समोर तिचा लटका राग फक्त दिसलेला असतो. तोपर्यंत चिडलेली प्रिया नागराजकडे येते आणि आता त्याचा कॉफीचा मग ओढते. यावरती नागराज म्हणतो, ही फालतूगिरी माझ्याशी नाही करायची, काय चाललंय तुझं? प्रिया म्हणते, मग माझ्यासोबत काय चाललंय दिसतं ना तुम्हाला, म्हणजे त्या विपुलसोबत आता मी लग्न करायचं का? नागराज म्हणतो, आता तुझ्याकडे कोणता पर्याय पण नाही आहे. प्रिया सांगते, मला खोटी शपथ घ्यायला लावली. याच्यावर नागराज म्हणतो, ते कुठे तुझी खरी आई आहे? आणि खरंच तिची खोटी शपथ तू घेतली असशील ना तर बरं होईल, म्हणजे जर कुठे जिवंत असेल तर जाईल तरी. असं म्हणत नागराज सांगतो, तुझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे, तुला विपुलसोबत लग्नासाठी होकार द्यायलाच पाहिजे. यावरती आता प्रिया म्हणते, याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा, मी नाही लग्न करू शकत. नागराज म्हणतो, मग विपुलला संपवणं हा एकच पर्याय आहे. प्रिया म्हणते, नको नको. नागराज म्हणतो, मग तुझ्या मार्गाने तू पर्याय काढणं, काय करायचं ते. असं म्हणत नागराज प्रियाला आता तुझ्या मार्गाने पर्याय काढ असं सांगितल्यावरती प्रिया विचार करते, काय करू जेणेकरून हे विपुलचं प्रकरण पूर्णपणे संपून जाईल, मलाच काहीतरी करायला पाहिजे. इकडे आता सायली चैतन्याच्या घरी आलेली असते आणि म्हणते, चैतन्य सर, मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी ये ये, आणि घरामधला सगळा पसारा ऑकवर्ड होऊन चैतन्य अटपतो आणि म्हणतो, मी इथे एकटाच राहतो ना, त्यामुळे हा सगळा पसारा आहे. सायली म्हणते, असू दे सर. यावरती चैतन्य म्हणतो, आज इकडे येण्याचं कसं काय तुम्ही केलं? सायली म्हणते, अर्जुन सरांनी माझ्यासाठी जे दिवाळीचं गिफ्ट दिलं ना तर ते खूप भारी आहे, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं ना त्याची परतफेड होणार नाही, पण तरीसुद्धा मला एक छोटंसं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. पण त्यांना काय आवडतं हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही त्यांचे मित्र आहात ना. मी खूप मोठ्या आशेने तुमच्याकडे आलेली आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यांना काय आवडतं काय आवडत नाही, कोणती गोष्ट दिल्यावरती ते खूप आनंदात होतील ते तुम्ही मला सांगा, मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. चैतन्य मनात विचार करतो, खरं तर आत्ताच्या घडीला अर्जुनसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुझं प्रेम सायली वहिनी, म्हणजे तुझ्या प्रेमासाठी तो आसुसलाय, त्याला दुसरं काही दिसतच नाही आहे. पण मी हे तुला सांगितलं तर माझ्यावरती अर्जुन रागावेल. सायली म्हणतात, चैतन्य सर सांगा ना, अहो काय आवडतं त्यांना, जेणेकरून त्यांना मी ते गिफ्ट म्हणून देऊ शकेन आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणेन. चैतन्य विचार करतो, सांगू का सायली वहिनीला? खरंच सांगायला पाहिजे, तेव्हाच या दोघांच्या मधल्या नात्याचा दुरावा अगदी घट्ट होईल. असा विचार करत चैतन्य म्हणतो, खरं तर आत्ताच्या घडीला एक गोष्ट आहे जे तू त्याला देऊ शकतेस आणि त्या गोष्टीचा तो रात्रंदिवस विचार करत असतो, तीच गोष्ट त्याला हवी आहे. यावरती सायली म्हणते, काय? चैतन्य म्हणतो, तुझं प्रेम. आता मात्र सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो आणि ती म्हणते, काय बोलताय तुम्ही? याच्यावरती चैतन्य म्हणतो, हो अगं, तो तुझ्यावरती प्रेम करायला लागलेला आहे आणि तू त्याच्यावरती प्रेम करत असशील तर त्याला होकार देऊन टाक ना, हेच त्यासाठी खूप महत्त्वाचं गिफ्ट ठरेल. सायलीला काय रिॲक्ट करू, कसं रिॲक्ट करू काहीच कळत नसतं. ती चिडते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. चैतन्य म्हणतो, नाही, हे मला अर्जुनने स्वतः सांगितलंय. मग सायली चिडते आणि म्हणते, अच्छा, म्हणून त्यांनी हे सगळं केलं का? म्हणून मधुभाऊंना आणलं, म्हणून मधुभाऊंची केस ते लढतायत आणि मी आपली ओघाचं समजत होते की माणुसकीच्या नात्याने ते हे सगळं करतायत. नाही, पण आता त्यांचा खरा रंग मला कळलेला आहे आणि ते खोटं माझ्याशीच नाही तर घरच्यांशी पण बोलत आहेत. ते काही नाही, आत्ता मी गप्प बसणार नाही, जाऊन मी घरच्यांना सगळं सांगणार आहे की ह्यांचं माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि आत्ता ह्यांनी माझ्या प्रेमात सुद्धा पडलेत आणि त्यासाठी हे सगळं करतायत. असं म्हणत सायली खूप चिडते. चैतन्य गडबडतो, आता काय होणार, मी खूप मोठी गडबड केली का असं आता चैतन्याला वाटतं आणि तो माफी मागतो आणि म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला काही सांगितलं नाही, असंच तुम्ही समजा, मी शब्द मागे घेतो. असं आता हे चैतन्याचं दिवा स्वप्न असतं. चैतन्य म्हणतो, नाही नाही सायली बहिणी. सायली म्हणते, सर सांगा ना, काय आवडतं अर्जुन सरांना?
चैतन्य भानावरती येतो आणि आता विचार करतो, नशीब हे स्वप्नच होतं, मी सायली वहिनीला काही खरं सांगितलं नाही. आता मात्र चैतन्य भानावर येतो आणि सायली एकसारखी विचारत असते, काय आवडतं काय आवडतं. अखेर चैतन्य डिनर डेटबद्दल सांगतो. मग मात्र सायली अर्जुनसाठी छानपैकी डिनर डेट आयोजित करते. प्रताप म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं. मग कल्पना म्हणते, सायलीला अर्जुनला सरप्राईज द्यायचं आहे. आणि सायली आपल्या रूममध्ये येते, अर्जुनच्या आवडीचे पदार्थ बनवते, छानपैकी टेबल सजवते, कॅन्डल लावते आणि कॅन्डल लाईट डिनरची सगळी तयारी करते. रूममधल्या लाईट्स ऑफ करते आणि तितक्यात अर्जुन येतो. अर्जुन आल्यावर ती तो धडपडतो. सायली म्हणते, सर सावकाश सावकाश. अर्जुन म्हणतो, काय आहे हे सगळं. सायली म्हणते, सर तुम्ही आतमध्ये तरी या, मी तुम्हाला सांगते काय आहे ते. असं म्हणत सायली आता अर्जुनला आतमध्ये घेते, लाईट्स ऐवजी कॅन्डल लावते आणि आता ती अर्जुनकडे पाहत बसते आणि म्हणते, सर कसं वाटलं माझं सरप्राईज. अर्जुन म्हणतो, माइंड ब्लोईंग. अर्जुनला सायलीने दिलेलं कोणतंही सरप्राईज आवडलंच असतं, कारण ते तिने खास अर्जुनसाठी केलेलं असतं. आता अर्जुन आणि सायली यांच्या नात्यामधला हा गोडवा हळूहळू यांचं नातं फुलवण्यासाठी कामी येणार आणि दोघांच्या नात्यात